मुंबईच्या कांदिवली पूर्वेत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडागर्दी पाहायला मिळते। काल संध्याकाळी 8च्या सुमारास पालिकेच्या टीमकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांनी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला। फेरीवाल्यांकडून पालिकेच्या जेसीबीची तोडफोड करण्यात आली आहे। यामध्ये पालिकेचे 2 ते 3 कर्मचारी गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी 12 पेक्षा जास्त अनधिकृत फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 आरोपींना समतानगर पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा हा नेहमीच जो आहे तो टोकाचा राहिलेला आहे, ऐरणीवर राहिलेला आहे आणि काल पुन्हा एकदा कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरामध्ये याच अनधिकृत फेरीवाल्यांनी महापालिकेच्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती जो आहे तो मोठा हल्ला केल्याची घटना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। हे संपूर्ण अनधिकृत ज्या फेरीवाले आहेत त्यांना हटवण्यासाठी कारवाई करण्यासाठी जे आहे ते महापालिकेचे कर्मचारी आलेले होते आणि त्यांच्यावरती लाठ्या काठ्यांनी जे आहे ते सामूहिकपणे जो आहे तो हल्ला करण्यात आला। हा संपूर्ण आपण परिसर पाहतोय। या ठिकाणी रात्री कपड्याची दुकानं असतील किंवा इतर दुकानं जे आहेत ती मोठ्या प्रमाणावरती अनधिकृतपणे जे आहे ते लावली जातात आणि त्या काल ही कारवाई करण्यासाठी जेसीबी आणि इतर साधन सामुग्री जे आहे ते घेऊन हे सगळे कर्मचारी पोहोचलेले होते। मात्र त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। ज्या प्रकारे आपण पाहतोय की अतुल भातखळकर यांनी म्हटलेलं आहे की क्रांतीनगरमधनं काही लोक आलेली होती, ज्यामध्ये मुस्लिम होते, काही बांगलादेशी होते असा आरोप जो आहे तो भातखळकरांनी केलेला आहे। मात्र हा हल्ला झाल्यानंतर आपण पाहतोय की साधारणतः 12 ते 13 जणांवरती समतानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि 3 ते 4 जणांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। मात्र आपण जर पाहिलं तर कालच विधानसभेमध्ये हाच मुद्दा जो आहे तो लक्षवेधीच्या माध्यमातून समोर आलेला होता आणि रात्री ही घटना घडलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते का मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न जो आहे तो अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। त्यामुळे जर असं महापालिका अधिकाऱ्यांवरती हल्ला होत असेल तर आता नेमकं सरकार असेल, महापालिका असेल काय भूमिका घेणार, काय कारवाई करणार, काही ठोस भूमिका घेणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन विजय देसाई, सर्विस सुरणे, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान ज्या ठिकाणी हा राडा झालाय त्या ठिकाणी जाऊन स्थानिक आमदार अतुल भातखळकरांनी पाहणी केली आहे। आपण पाहूयात। क्रांतीनगर मधले अनेक जण या ठिकाणी आले, त्यातले बहुसंख्य मुसलमान होते, ते बांगलादेशी होते असं आमचं मत आहे आणि त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पण सुदैवाने स्थानिक लोक, आमच्या नगरसेविका निलिमा गुरव आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना कुठली इजा पोचली नाहीये। पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर ते त्यांचं काम करत असताना सरकारी कामात अडथळा आणणं हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्याविरुद्ध कठोरातली कठोर पावलं मी उचलण्याचे निर्देश आता इथे सिनियर इन्स्पेक्टरनाही दिलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।